चलो बेटा क्या करना है, एरिया निकालना है दिए गए कर्व का एक्स एक्सिस के साथ में और जो भी दो लाइन दी है उसके साथ में लिमिट्स दे रखते हैं ना। एक्स इज इक्वल टू 0 मतलब वाई एक्सिस, एक्स इज इक्वल टू π/2 मतलब लाइन पैरेलल टू वाई एक्सिस पासिंग थ्रू π/2। कळतं का? यहाँ से एक्स एक्सिस आणि वाई एक्सिस आहे ना, ही असती एक्स इज इक्वल टू 0, हा समजा π/2 आहे, एक्स इज इक्वल टू π/2 म्हणजे ही लाइन, हा ग्राफ आहे साइन एक्स चा म्हणजे असा काहीतरी, लक्ष येते का? असा मग हा हा आणि हे याच्यामधला एरिया तुम्हाला काढायचा आहे, कळते का? लक्षात येते का? नाही येते? क्वेश्चन काय दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये त्यांनी एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, दिलेला कर्व जे काही लिमिट्स दिलेले आहेत आणि एक्स ऍक्सिसच्या मध्ये अडकलेला, कळते? तुम्हाला फंक्शन काय दिलेले y इक्वल्स टू sin x। आता हा sin x चा ग्राफ इन्फिनिटी पर्यंत असतो, मग त्यांनी त्या पूर्ण ग्राफचा एरिया काढायचा म्हणल्यानंतर किती मोठा एरिया होईल? त्यांनी काय म्हटले 0 ते π/2 एक्स ऍक्सिस आणि ग्राफ त्याच्यामध्ये अडकलेला जो एरिया आहे तो फाइंड आउट करायचा, त्याच्यामध्ये अडकलेला जो रिजन आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा, बरोबर आहे? मग आता बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की तुम्हाला असे फंक्शन्स आहेत की ज्यांचा ग्राफ पण बरोबर माहित नाही आणि ग्राफची बऱ्याच वेळेस गरज नाहीये, ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला माहिती पाहिजे। आता अशा पद्धतीचे एक्झाम्पल मध्ये आता तुम्हाला फोर्सचा एरिया काढायचा आहे, काय गरज आहे याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती असण्याची? काहीच माहिती असण्याची गरज नाही, तुम्ही काय लिहिणार डायरेक्ट एरिया इज इक्वल टू इंटिग्रल y इज इक्वल टू sin x इंटू dx, कुठून कुठपर्यंत रे? 0 ते π/2 sin x इंटिग्रल 0 टू π/2, अपर लिमिट ठेवलं मायनस cos π/2 मायनस मायनस cos 0, मग काय झालं रे? 1 याची व्हॅल्यू 0 आणि 1, एरिया काय आला? 1 स्क्वेअर इंटू कळते? नंबर 2 सांगा मला, नंबर 2 मध्ये तुम्ही एरिया इज इक्वल टू फंक्शन काय घेणार रे? y इक्वल्स टू 2/x, y इज इक्वल टू 2/x, का बरं घेतलं 2/x? x इज इक्वल टू 2/y का नाही घेतलं? y आपल्याला एक्स टर्म मध्ये पाहिजे ना, एक्झॅक्ट टर्म मध्ये पाहिजे नाही, इथे लिमिट्स पाहिजे कोणते दिलेले आहेत। जर x इज इक्वल टू दिलेले तर फंक्शन y इज इक्वल टू y इन टर्म्स ऑफ x असेल, म्हणजे dx असेल, विथ रिस्पेक्ट टू dx तुम्ही इंटिग्रेट करणार आहे। जर y इज इक्वल म्हणजे y इज इक्वल टू 0 टू दिलेला असेल तर आता तुम्हाला मेन क्वेश्चन मध्ये एक्स ऍक्सिस सोबत करायचे, त्याच्यामुळे लिमिट्स तुमची एक्स ऍक्सिस पासूनच असणार आहे, कळतंय का? लक्षात येते का? कळतंय का? काय कळलं? क्वेश्चन मध्ये काय म्हटलं? वाचा बरं क्वेश्चन। x axis हाँ 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 थोड़ी बस Find the area of the region bounded by the following curve x axis. बस फॉलोइंग कर्व एक्स ऍक्सिस आणि X axis and the given lines. given lines, these are the lines, कळते का? त्या लाईन आहेत का रे? कळतं ना कशा लाईन आहेत त्या? x इज इक्वल टू 0 म्हणजे कोणती लाईन असते? x इज इक्वल टू 0 म्हणजे कोणती लाईन असते? y ऍक्सिस। x इज इक्वल टू π/2 म्हणजे x इज इक्वल टू π/2, x इज इक्वल टू 1 म्हणजे 0 1 2, x इज इक्वल टू 1 म्हणजे ही लाईन, x इज इक्वल टू 4 म्हणजे x इक्वल टू 4 अशी लाईन, लक्षात येते का? तर दोन लाईन्स दिलेल्या असतील, एक कर्व असणार आहे, तो कर्व त्या दोन लाईन्स आणि खालची एक्स ऍक्सिस यांच्यामध्ये अडकलेला रिजन त्याचा एरिया, कळतंय? त्यामुळं जर तुम्हाला x इज इक्वल टू समथिंग आणि x इज इक्वल टू अनदर थिंग दिलेले, याचा अर्थ काय आहे? तुम्ही जे इंडिकेट करणार ते विथ रिस्पेक्ट टू एक्सच करायला पाहिजे, तिथे तर त्यांनी क्लिअरली दिलेले, ते तुम्हाला परीक्षेत असं नाही म्हणणार, तुम्हाला डायरेक्टली असं देऊन म्हणू शकतात की फाइंड द एरिया ऑफ द रिजन, कळते? रिप्रेझेंटेड बाय गिवन फंक्शन, लक्ष येते? हां ठीक आहे, चला आता इथं त्याच्यामध्ये y ला इन टर्म्स ऑफ x दिले 2/x, कारण की x फ्रॉम 0 टू 4 आहे। मग आता याचं इंटिग्रेशन 2 बाहेर घेतलं, 1/x इंटिग्रेशन log ऑफ mod x
अपर लिमिट 4 लोअर लिमिट 0. मग आन्सर काय होईल रे 2 टाइम्स 2 बाहेर लॉग ऑफ अपर लिमिट ठेवलं लॉग ऑफ 4 2 सर तो 1 to 4 आहे. लिमिट्स हा 1 to 4 पुढे ते काय x मग तुम्हाला समजायला पाहिजे ना हा मायनस लॉग मायनस लॉग 0 तरी म्हणलं लॉग 0 का स्केल नॉट डिफाइंड असतं ना लॉग 2 टाइम्स लॉग 4 मायनस 0 म्हणजेच काय झालं रे 4 log लॉग किंवा 2 4 चा लॉग square. 4 log 2 स्क्वेअर युनिट लॉग 2 ची जर व्हॅल्यू दिलेली असेल तिथे ब्रॅकेट मध्ये तर ती ठेवून फायनल ती जाऊ दे सब शायनिंग आली ती जी काही व्हॅल्यू दिलेली असेल ती ठेवायची आणि फायनल आन्सर काढायचं देऊ शकतात ती पण कळते आता इथेच करून टाकू शेवटचं हा बेटा चला पुढे चला क्वेश्चन नंबर 6 आहे का काय दिलेले आहे y स्क्वेअर इज इक्वल्स टू x म्हणजे y इज इक्वल्स टू काय दिले root x रूट x फ्रॉम 0 टू 4 रूट x dx काय इलेचं इंटिग्रेशन x raised to 3 by 2 2 by 3 x raised to 3 by 2 फ्रॉम 4 टू फ्रॉम 0 टू 4 2 by 3 ला बाहेर घ्या ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 raised to 3 by 2 मायनस into 0 अपर लिमिट ठेवलं मायनस लोअर लिमिट 8 आता 4 चं पहिले स्क्वेअर रूट काढा 2 आणि त्याचा क्यूब घ्या हे कळतं का 4 raised to 3 by 2 म्हणजे कळतं का 4 raised to 1 by 2 raised to the power 3 लिहू शकता किंवा 4 raised to 3 raised to the power 1 by 2 म्हणजे किती आलं 8 म्हणजे किती झालं रे आंसर ओके तो फिर अगर आंसर 32/3 है तो एक बार इसको चेक किया जाए y इज इक्वल टू रूट एक्स इसका आएगा 2/3 इक्वल टू 3/2 और 2/3 को बाहर लिया हमने 4 को इसके अंदर सब्स्टिट्यूट किया 4 का स्क्वायर रूट 2 आता है 4 दूनी 8 8 दूनी 16 आंसर गलत है बुक के अंदर ओ नहीं रुको 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 अब इसमें ग्राफ निकालना पड़ेगा पैराबोला है ना ये y स्क्वायर इज इक्वल टू x पैराबोला है कि नहीं हाँ मतलब 4x वाला y स्क्वायर इज इक्वल टू 4x के फॉर्म का है पैराबोला आता मला सांगा हां इथं का आन्सर आपलं 16/3 आलं कारण की हा जो ग्राफ आहे सॉरी हे जे फंक्शन दिलेलं आहे आपल्याला आपण याचे फक्त अर्धेच रिजनचा एरिया काढला कळते का ह्या फंक्शनला सिमेट्रिक फंक्शन म्हणतात y स्क्वेअर इज इक्वल टू 4x पॅराबोला कसा असतो रे ठीक आहे लाईन काय आपली x इज इक्वल टू 0 म्हणजे ही एक लाईन आहे आणि दुसरी लाईन कोणती आहे y equal to x equal to x इज इक्वल टू 4 समजा हा आपला 4 आहे दुसरी लाईन झाली की x इज इक्वल टू 4 ठीक आहे मग आपले जो रिजन कंप्लीट किती झालं रे हा तर पूर्ण कर्व आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की एक्स ऍक्सिस ह्या दोन लाईन आणि हा कर्व यांनी जो घेरलेला रिजन आहे त्याचा एरिया काढा म्हणता येते बरोबर आहे मग ऍक्च्युअल मध्ये काय झालं हा ग्राफ सिमेट्रिक आहे तर याच्यामध्ये आपण जो एरिया काढला तो 0 to 4 आणि फक्त एवढंच कन्सिडरेशन झालं कारण होतं काय माहिती का आपण ज्यावेळेस डिफरंट इंटिग्रल यूज करतो त्यावेळेस तुम्ही जे काही फंक्शन घेतलेले त्या फंक्शनचा अंडरचा कर्व भेटतो असा ह्याच्या वरचा आणि ह्याच्या अंडर एक्स ऍक्सिसच्या वर आणि ह्याच्या अंडर कळतंय का म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण फक्त अर्धाच एरिया काढू शकतो पण हे फंक्शन सिमेट्रिक आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे जेवढा वर आहे तेवढाच खाली आहे त्याच्यामुळे आपण काय करणार फक्त 2 ने याला मल्टिप्लाय करणार किंवा जो एरिया आलाय तेवढाच एरिया त्याच्यामध्ये ऍड करणार कळतंय लक्षात येते मग तुम्ही एक ग्राफ काढणे इथं आवश्यक आहे कळतंय हां
मग ह्या क्वेश्चनच्या सोल्युशन मध्ये आपला ग्राफ येणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय म्हणणार बायसिमेट्री. याला काहीतरी नाव देऊ आपण ओ ए इथे बी देऊ आणि इथे सी देऊ. ठीक आहे. तर आपल्याजवळ जो एरिया आलेला आहे 16/3 स्क्वेअर युनिट, याला आपण म्हणू एरिया ऑफ रिजन ओ ए बी इज 16/3 स्क्वेअर. म्हणजे बोर्डात लिहिण्यासाठी आहे, असं तर आपण डायरेक्ट करणार पूर्ण मल्टिप्लाय करू. आणि देअरफॉर टोटल एरिया is equals to 2 times 16/3, that is 32/3 square units, since parabola is symmetric about x-axis. पण तुम्हाला माहिती आहे का सिमेट्री कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे दिलेला कर्व किंवा फंक्शन कसं ओळखायचं? नाही तसं नाही, नुसतं इक्वेशन वरून. y square is equals to 4x है, 4 हा तसं नाही रे, तसं नाही बेटा. कोणतं पण ग्राफ दिले, कोणतं पण इक्वेशन दिले, पॅराबोला म्हणून नाही, कोणतंही इक्वेशन दिलेले आणि त्या इक्वेशनचा जो काही कर्व येतो तो एक्स ॲक्सिसशी सिमेट्रिक है तो वाई एक्सिस. जब मैं म्हणतो एक्स एक्सिस से सिमेट्रिक, तो उसका मतलब क्या होता है कि उसको अगर एक्स एक्सिस के अलावा फोल्ड किया जाए तो एक दूसरे के ऊपर मिरर इमेज बनेगा. जसं याला जर फोल्ड केलं तर मिरर इमेज बनती ना. तर कोणतं पण इक्वेशन दिलेलं असेल हाँ, त्याच्यामध्ये जर y कोऑर्डिनेट जो है वो अगर इवन पावर है उसके, जितने भी y कोऑर्डिनेट्स है, जितने भी टर्म्स है उसके अंदर y एक्सिस मतलब y कोऑर्डिनेट वाले, उन सभी टर्म्स के अंदर जो y का पावर है मतलब उस टर्म का डिग्री है वो अगर इवन नंबर आता है, इवन का तो इवन, तो वो जो फंक्शन होगा उसका जो भी कर्व होगा दैट विल बी सिमेट्रिक अबाउट x एक्सिस. और अगर x का पावर इवन आता है तो y एक्सिस के अबाउट. अब तुम्ही मला सांगा x² इज इक्वल टू 4ay, x² इज इक्वल टू 4ay, हा पॅराबोला कसा असतो रे? सिमेट्रिक अबाउट y एक्सिस. याच्यामध्ये काय झालं x चा पावर इवन आहे, तर ते हे ओळखायचं म्हणजे हे लक्षात ठेवा ट्रिक. हां, सिमेट्री समझण्यासाठी हे समजा टूल आहे असं आपण म्हणू शकतो कि कोई भी दिया हुआ जो आपका इक्वेशन है उसका कर्व कौन सा एक्सिस के अबाउट सिमेट्रिक है ये समझने के लिए आप क्या करेंगे, उस इक्वेशन के अंदर कौन से वेरिएबल के सारे जितने भी टर्म्स है उस इक्वेशन में उन सभी टर्म्स में उस वेरिएबल के पावर इवन होना चाहिए. ठीक है. तो अगर x के है तो उसका ऑपोजिट y के अलोंग वो सिमेट्रिक होगा और y के है तो वो x के अलोंग सिमेट्रिक होगा. ठीक है. तो 6th के लिए ग्राफ निकालना जरूरी है. 7th वाला भी सेम. आता याच्यानंतर लक्षात ठेवायचं पेपर मध्ये आल्याशिवाय जर स्टँडर्ड पॅराबोला येतो आपला y स्क्वेअर जसं इथं आलाय सरळ एरिया काढायचा त्याचं दुप्पट करायचं. कळते? इथं पण बघा लिमिट सेम दिलेले फक्त फंक्शन बदललेले y² = 16x. मग काय होईल रे? 4x. फंक्शन क्या रहेगा 0 to 4. तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे 2 टाइम्स डायरेक्ट करू शकता. कळते? 2 टाइम्स 0 to 4 आणि y = 4 √x dx. स्क्वेअर रूट घेतलं y = 4. लक्ष दे रे. 4 हां डबल करना है ना एरिया. हाँ. एक तो एरिया काढून त्याला डबल करा नाही तर इथंच करा. तर इथंच काढू, यहाँ का निकाल दो. जो भी आंसर आएगा उसको डबल कर दो. जैसे यहाँ पर आंसर आया था ना 16/3, उसको डबल किया था तो या तो इसी में डबल करो या फिर आंसर निकालने पर डबल करो. बऱ्याच वेळेस काय होतं आंसर काढल्यानंतर आपण विसरून जातो डबल करायचं आणि ते खूप छान राहतं. ते एक ऑप्शन मध्ये 16/3 देतात, दुसऱ्यामध्ये 32/3 आणि 16/3 वाला पहिलेच देतात म्हणजे आपण पुढे बघू नये म्हणून. सर 2 लावून द्या. कहते हैं तो इसका फर्क समझिए कि यहाँ आपको ये बात समझनी है कि जो भी पैराबोला मतलब ऐसा कोई भी इक्वेशन जो कि सिमेट्रिक है और सिमेट्रिक है कि नहीं कैसे पता चलेगा? इक्वेशन से. ठीक है. हाँ, अब जैसे अब तक जो हमने सॉल्व किया इसमें कहीं पर भी आपको सिमेट्री दिखाई दे रहा है क्या? y या x में पावर इवन दिखाई दे रहा है? दिया था पहले दो भी. यहाँ y का पावर ऑड है, यहाँ भी y का पावर ऑड है, x का पावर ऑड है. आ रही बात समझ में? तो उसमें कोई दिक्कत, उसमें कोई सवाल ही नहीं था. कहते हैं
बट एरिया के क्वेश्चन में जो एप्लीकेशन ऑफ डिफाइनेट इंटीग्रल में हम लोग क्वेश्चन सॉल्व कर रहे हैं तो उसमें ये बहुत इंपॉर्टेंट है, चीज़ को याद रखना। सभी बच्चे ध्यान दें, बहुत इंपॉर्टेंट चीज़ बता रहा हूँ, सभी नालायक बच्चे ध्यान दें। इसके अंदर ये चीज़ समझना बहुत ज़्यादा ज़रूरी है कि जो आपको इक्वेशन दिया गया है कि वो सिमेट्रिक है या नहीं है। अगर वो सिमेट्रिक होता है तो एक पार्ट उसका रीजन, दो इक्वल रीजन रहेंगे, उसमें का एक एक्स एक्सिस के ऊपर और एक्स एक्सिस के नीचे रहेगा। अगर वाई एक्सिस के अबाउट सिमेट्रिक है तो एक वाई एक्सिस के राइट में रहेगा, एक वाई एक्सिस के लेफ्ट में। तो हम जब डिफाइनेट इंटीग्रल से उसको सॉल्व करते हैं तब एक ही रीजन निकलता है, तो दूसरा हमें क्या करना होता है, ऐड करना होता है सेम, क्योंकि इक्वल रीजन होते हैं। करते हैं बेटा फंक्शन y स्क्वायर इज इक्वल टू 16x है ना, तो y लेना पड़ेगा हमें, y इज इक्वल टू 16x, ठीक है, मतलब y इज इक्वल टू 4x। हाँ, तो ये 2 क्यों किया समझ में आया? हाँ सर। फिर यहाँ 4 क्यों आया समझ में आया? हाँ सर। फंक्शन हमेशा y इज इक्वल टू लेने वाले हैं, y का ना स्क्वायर होता है ना स्क्वायर रूट होता है, y का कोई आगे पीछे नहीं होता, y y होता है। जो भी है y के साथ जुड़ा हुआ उसको राइट में भेज दीजिए। कांस्टेंट भी होगा, जैसे मान लो यहाँ पर कुछ और होता है, यहाँ पर a y स्क्वायर होता है तो 16x बाई a करते फिर स्क्वायर रूट लेते, समझे? y को अकेला रखना है लेफ्ट हैंड साइड में। यहाँ पर हमने क्या किया था, हाँ? 4 को बाहर लिया, फिर 8, फिर इंटू 2/3 x रेज़ टू 3/2 और ये 4 to 0। तो ये तो हमें पता है ये कितना आता है, 8 आता है ना। बाय 8 64 में 1 60 128/3 स्क्वायर यूनिट, ठीक है। चलो लिखो फास्ट, हुआ क्या लिखो, कर चेक करने वालों अच्छे से लिखो। हाँ चला नेक्स्ट क्वेश्चन। याच्यामध्ये एकच एक्सरसाइज आहे बरं का, पण मी आहे ना मिसलेनियस पण घेणार आहे काय, आणि याच्यातले एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण घेऊ, ठीक आहे। कारण की याच्यावरती जेवढे व्हेरिएशन्स असतील मला सगळे कव्हर करायचे, वेगवेगळे ग्राफ्स जे काय असेल ते, ठीक आहे। हां चला आता काय म्हटले, फाइंड द एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय द पॅराबोला। पहिले दिले y स्क्वेअर इज इक्वल टू 16x and it's a latus rectum, y square is equal to सेकंड y square is equal to 16x। आता तुम्हाला एरिया काढायचा, रीजन आलाय, एरिया काढायचा तुम्हाला रीजनचा, बरोबर आहे। पण ग्राफ कसा दिलेला आहे, y square is equal to 16x आणि एरिया बाउंड ए रीजन बाउंडेड बाय कोणता, कोणी केलं रीजन बाउंड, लेटस रेक्टम इज पैराबोला ने, ठीक है, लेटस रेक्टम इज पैराबोला में, और बाकी का तो खत्म है। फिर एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय द पैराबोला y स्क्वायर इक्वल टू 16x एंड इट्स लेटस रेक्टम, ठीक है। और उसके लेटस रेक्टम में मतलब LR बोलते थे ना हम, यस सर। तुम्हाला कळतं की LR कोणाला म्हणतात, आठवतं का? LR म्हणजे कोण? Light passing through vortex. फोकस में से पास होने वाली, लेकिन एक्सिस को जो परपेंडिकुलर होती है वो, नहीं तो फोकस में से कितनी सारी पास होती है जिनको डबल ऑर्डिनेट बोलते हैं हम लोग, हाँ सर, है ना। हाँ सर। तो वो लेटस रेक्टम मतलब ऐसा लाइन जो परपेंडिकुलर है, हमारा आठवत है लेटेस्ट रेक्टम किला सोडलं लिहिलं आठवणी लागते। लेटेस्ट रेक्टम मतलब ऐसा लाइन जो पास होता है फोकस से एंड परपेंडिकुलर टू द एक्सिस, ठीक है। तो आपके पास बेटा पैराबोला है ओपनिंग टुवर्ड्स राइट एंड सिमेट्रिक अबाउट पॉजिटिव एक्स एक्सिस, ठीक है। तो यहाँ कहीं फोकस होगा जिसको हम एस से डिनोट करते हैं, एंड लेटेस्ट रेक्टम इज अ लाइन पासिंग थ्रू, बेसिकली लाइन नहीं बोलते हम, यहाँ पर इसको एंड पॉइंट देते हैं, इसके कोऑर्डिनेट्स भी होते हैं ना। तो s का कोऑर्डिनेट क्या होता है, a,0। अगर ये y स्क्वायर इक्वल टू 4ax आपका इक्वेशन है, s का कोऑर्डिनेट क्या होता है, a,0। तो अगर मुझे अगर ये फंसा हुआ जो रीजन है उसका अगर मुझे एरिया निकालना है तो मुझे क्या करना पड़ेगा बेटा, 0 to a लिमिट
ये तो हमें पता है, ये लाइन क्या है, ये लाइन y एक्सिस है नालायक, तो x इज इक्वल टू 0 रहेगा। हाँ, इसका लिमिटिंग कहाँ से रहेगा, x इज 0। अब जरूरी है कि इस लाइन का इक्वेशन पता किया जाए और उसके लिए जरूरी है a का वैल्यू निकाला जाए। a का वैल्यू निकाला, ए पेन्सिल वहां, अरे लक्ष देना काय लिहितास तो काय माहिती बा, नुसता लिहितास तू येडवणी, महत्वाच्या टायमालाच लिहितास तू। काय लिहितो काय माहिती आता, ये पता चलेगा तो ये लाइन का लिमिट पता चलेगा ना, तो फिर 0 से वो बोल सकते हैं हम लोग, है ना। हाँ, तो ये का वैल्यू कैसे निकलेगा, इसको कंपेयर करके 16। हाँ, ये तो शाइनिंग आंटी सगळी ये सांगता ना। हाँ, तो y² इक्वल टू 4ax के साथ में कंपेयर करेंगे तो 4a इज इक्वल टू 16, तो a इज इक्वल टू 4, क्या a का वैल्यू 4 आ गया, तो s फोकस के कोऑर्डिनेट्स क्या हो गए 4,0। यस सर। तो अगर फोकस 4,0 मतलब y एक्सिस से इसका डिस्टेंस 4 है, मतलब ये लाइन क्या होगी 4, x इज इक्वल टू 4, इसका इक्वेशन हो गया। तो मतलब अब तक के क्वेश्चंस में हमें लिमिट्स खुद देते थे वो, समझ रहे हो बात को। यस सर। अब क्या है लिमिट्स हमारे लिए, अब हमने खुद ढूंढे, x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 0 से लेकर तो x इज इक्वल टू 4, ये रहेंगे आपके लिमिट्स। और दूसरी चीज, क्योंकि सिमेट्री है तो एरिया जब निकालेंगे तो सिर्फ इतना ही आएगा, फिर उसको 2 से मल्टीप्लाई करना ना भूलें। आ रही बात समझ में। हाँ, तो फिर अब आप लोग निकाल सकते हैं एरिया। अब बोर्ड में कैसे लिखना है, थोड़ा ढंग से लिखना होता है बोर्ड में, ठीक है। 3 मार्क के लिए पूछा जाता है, इसको नाम देना पड़ता है O A B, फिर हम सिर्फ इसी का एरिया निकाल रहे, फिर क्योंकि दिया हुआ पैराबोला सिमेट्रिक है अबाउट x एक्सिस, तो देयरफॉर एरिया ऑफ द रीजन दिस एंड दिस, मतलब 2 टाइम्स लियावं लागतं, कळतंय का। हाँ, तो ठीक है। टाइम देते ना किसमें? 1 घंटे 3 घंटे होता है ना पेपर, 80 मार्क का, और उसमें चॉइस ऑफ क्वेश्चन बहुत होते हैं। 112 मार्क का पेपर होता है, उसमें से 80 का ही सॉल्व करना होता है। अरे आंकड़े पण चेंज होत नाही, आंकड़े पण चेंज होत नाही, कळतंय का। पण तुम्ही आज काय विचारताय, हे मोठा अपमान आहे बरं का। गोरापणे गोर माझा कारण की तुमच्यासारखे तरी विचारायला नाही पाहिजे ऍटलीस्ट, आहे की नाही, बरोबर आहे ना, तुम्ही हो म्हणायला पाहिजे। तसं विचारायचं नाही, तुमचा अभ्यास चांगला आहे, लक्षात आलं का। पुस्तकातून येऊन तर पुस्तकाच्या बाहेर येऊन तुम्हाला सोडता येऊन जाईल, ठीक है। हाँ, तो बेटा a इज इक्वल टू क्या हो जाएगा 0 to 4, और वो तो पता है आपको 4 टाइम्स रूट x दक्ष। आता आन्सर कार्ड 128 काहीतरी 128/3 तेच होतं का। सर इंटू 2 करायचं राहील 8/8। चलो ठीक है ना, अभी तो हम एरिया यही निकाल रहे हैं ना, तो a इज इक्वल टू क्या होगा, सबको तो 2/3 ये तो पान नहीं भाडला भाऊ अपना नाव बोलते का 1 से 3/2 2/3 ने मल्टीप्लाई केला आणि 4 टाकला 8 येईल क्या 64 64 तो ये 4 का 8 आएगा, ये 8 आएगा, तो 64/3 आता है। into 2 तो टोटल एरिया क्या होगा फिर 28/3। ठीक है, आगे बढ़े। क्वेश्चन नंबर सेकंड सेकंड आता प्रश्न महत्वाचा आहे बघा। y is equals to 4 minus x square, 4 minus x square and the x axis, ये पैराबोला है एंड x एक्सिस में जो फंसा हुआ रीजन है, ठीक है। सर माइनस शिकलेलं आहे बाबा, कसं करायचं। ये कोई स्टैंडर्ड पैराबोला नहीं है क्योंकि इसमें कांस्टेंट आ रखा है, ठीक है। हाँ, तो इसको सबसे पहले ये एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय दिस एंड एक्स एक्सिस बोला है, ये याद रखना, ये बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि यहाँ पर पैराबोला ट्रेस करना पड़ेगा। अभी आपको यहाँ ग्राफ नहीं निकालेंगे तो गलती हो जाएगी,
ठीक है, तो इसके लिए वो ज्ञान जरूरी है जो मैंने कई महीने पहले बांटा था आप लोगों को, ठीक है। ये तो आपने बिल्कुल ले लिया और फेंक दिया अभी, या फिर कहीं कोने में पड़ा हुआ होगा अंदर। ठीक है, हाँ। तो बेटा क्या करते थे हम लोग, एक्स स्क्वायर एक साइड में, y और कांस्टेंट टर्म दूसरी साइड में, तो माइनस वाई माइनस 4, सॉरी y माइनस, हाँ मतलब माइनस कॉमन लिया हमने, नहीं 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 ऐसे नहीं समझेगा, एक स्टेप बढ़ाता हूँ ना। 4 minus Y minus- अरे भैया सही लिखा था मैंने, आप लोग स्टेप बढ़ा रहा हूँ मैं, इसको इधर लिया 4 माइनस वाई हो गया, फिर माइनस को कॉमन लेता हूँ तो क्या बचेगा, ठीक है। आप कुछ लोगों को नहीं समझा था ना, समझा था ना सर। अब तो ठीक है ना, आपका किसी ने नाम दिया कॉन्फिडेंस बोलतेगा। आप गलत आंसर देते हो, इसका मतलब ये थोड़ी ना कि आपको नहीं समझता, वो तो आपके जवाब है भैया। सर फिलहाल ये अभी इसमें क्या करेंगे हम लोग, इसको लिख सकते हैं x माइनस 0 का होल स्क्वायर, और यहाँ पर माइनस ये 1 है, ठीक है, और ये y माइनस 4, तो इन दोनों को हम लोग 0 के साथ इक्वेट करते थे, जिससे हमें क्या मिलता था, अरे पॉइंट्स, वर्टेक्स मिलता था, वर्टेक्स समझते हो। ये स्टैंडर्ड पैराबोला में वर्टेक्स क्या लेते थे हम लोग, 0,0। अब ये भाई साहब आगे शिफ्ट हो सकते हैं, पीछे हो सकते हैं, अब हमारे पास ऊपर नीचे होने वाला पैराबोला है, समझ आ रही बात, ऊपर नीचे होना, हाँ तो ये वाला पैराबोला है, तो x स्क्वायर इज इक्वल टू ये, हाँ। अब यहाँ पर दिक्कत क्या हो रही है, हाँ अब ये यहाँ आप मुझे बताइए, अभी हमें एक ही जरूरत पड़ेगी कि नहीं पता नहीं, लेकिन वर्टेक्स क्या आएगा, 0,4 मान्य है हो सर। पर पैराबोला किस टाइप में है बेटा, x स्क्वायर इज इक्वल टू माइनस, मतलब ओपनिंग टुवर्ड्स डाउनवर्ड डायरेक्शन, लेकिन वर्टेक्स कहां पर है, 0,4 हाँ 0,4 कहां होता है, यहाँ मेरे यहाँ पर हाथ देखे, y एक्सिस पे कहां, ऊपर कहां ऊपर, पॉजिटिव, Positive। मतलब अगर मुझे इसका ग्राफ निकालना पड़ेगा तो मुझे कैसे निकालना होगा, ये यहाँ पर मान लो 0,4 है और ये वर्टेक्स है, तो मेरा पैराबोला ऐसे आएगा, क्योंकि डाउनवर्ड डायरेक्शन में ओपन हो रहा है, जरूरी नहीं हर बार की डाउनवर्ड हो तो एक्स एक्सिस के नीचे हो, वर्टेक्स कहाँ पर मिल रहा है ये जरूरी समझना, यस सर। ठीक है, कळतंय का। हो सर। म्हणून सीईटी वाले किती हुशार आहेत पहा, पॅराबोला टॉपिक काढून टाकला सीईटीच्या सिलेबस मधून, पण ऍप्लिकेशन डिफाइनेट इंटिग्रल ठेवलाय, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण तुम्हाला काही गणित असे ज्याच्यामध्ये इलिप्स इक्वेशन माहिती पाहिजे, पॅराबोलाचं इक्वेशन माहिती पाहिजे, आता किमान एवढं तर माहिती, एवढं तर शिकावंच लागते यासाठी, म्हणजे ज्यांना पूर्ण पेपर सोडवायचा असेल हे करायचं बाबा काहीच नाही ना, नुसती शायनिंग, मोबाईल पाहिजे आणि शायनिंग आणायची फक्त, होते मी नाही बोल नाही मी इन जनरल खोसे म्हणतो, तर डायलॉग सांगतो, तुम्ही ट्राय रे, काहीच बोलू नव्हतं सर। आता हसतो ते तर सगळं होऊन जातं ना, हसतो कसं तू, चला इथपर्यंत आलो आपण, हा आता मला एक सांगा, हा झाला व्हर्टेक्स, आता त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला की हे जो कर्व दिलेला आहे आणि एक्स ऍक्सिस यांच्या मधला आपल्याला एरिया काढायचा, बरोबर आहे, हा कर्व आणि एक्स ऍक्सिस, मग हा कर्व आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे, मग एरिया कोणता काढायचा आहे रे, हा बरोबर,
मग एक तर हा एरिया काढायचा असेल तर एक तर इथून इथपर्यंतचे कोऑर्डिनेट्स माहिती करा एक्स ऍक्सिसचे, नाही तर इथं जातं माहितीच आहे, हा काय 0 हा, नाही तर हा फाइंड आउट करा. जो कोणी सांगेल की हा कोऑर्डिनेट कसा काढायचा 4,0 हा 4,0 हा का याची व्हॅल्यू 4 आहे ना. निकल पहिली ए सर हायपोटेन्यूज ए भाई उसका कंपनी पिक पर है, तरक्की कर रहा है. सगळे पोरं येडे तर पोरं म्हणजे झालं भाऊ. ए हा, चला इमानदारीने सांगतो, ती गाडी आहे सर तुमची. चला 10 रुपये देऊन टाकतो. खरं देतो उद्याचे 10 रुपये जर ह्याचे कोऑर्डिनेट जर मला कोणी सांगितलं कसं काढायचं. आणि सर. फक्त 1 मिनिट थांब रे, 1 मिनिट. चला इथून पुढे हा हा सर ती लेटेस्ट जे आपण हे काढले ना जे काढून नका, चला, काढले काढून नका, सांगू नका, काढून नका, काढून नका, ते हात खाली करून काढून नका. एवढा मोठा हात घेऊन लेटेस्ट तसं बोलण्यात काय होत नसतं रे. सर तुम्हीच म्हणजे सांगा फक्त कसं बरं, चल सांग हा. आणि एक चुकलं की विषय संपला. सांग पटकन 10 रुपये सांग पटकन सांग हा. सर ती जी लेन काढली ना हा. परपेंडिक्युलर आणि ते आपण ते डिवाइड 2 येऊ शकतो ना म्हणजे चल काढ हा. ते परपेंडिक्युलर येईल ना त्याला चल काढ ना मग लेन्स काय लहान मग दोघांची लेंथ सेम असतात किती हा. सर आता ते किती सांगा सर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ डायमेंशन हो काढ सर पॅराबोलाचं सर, इक्वेशन काढ. सर काढ ना मग. सर पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. बरं. 0, समथिंग ते चुकीचं बोलतो तर हसतो. तुम्हाला एवढं कळत नाही का रे की तुम्हाला ह्या पॉइंटचा मी कोऑर्डिनेट विचारलेला आहे. हा काय बोलून घे तुम्ही. या पॉइंटचं मी कोऑर्डिनेट विचारलेला आहे. अरे तर ढळ दिसू लागले की हा कर्व आणि हा एक्स ऍक्सिस हा पॉइंट त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. मग ज्यावेळेस एखादा पॉइंट 2 कर्वचा लाईनचा कशाचा बी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतो त्यांना सायमल्टेनियसली सोडवल्यावर उत्तर नाही भेटत. मग तुम्हाला माहिती की हा पॉइंट कशावर आहे, एक्स ऍक्सिस वर आहे. तसंच हा पॉइंट कर्व वर सुद्धा आहे. मग ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स एक्स ऍक्सिस ला सुद्धा सॅटिस्फाय करतील आणि कर्व ला सुद्धा. आता जर हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. आणि जर वाय कोऑर्डिनेट 0 आहे तर तो त्या कर्व ला सॅटिस्फाय करेल की नाही, करेल की नाही. मग दिलेल्या इक्वेशन मध्ये सरळ सरळ y 0 ठेवा ना. पुट y 0. जर y 0 ठेवलं तर काय भेटेल, 0 4 - x². म्हणजे x² काय भेटेल 4. म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटेल +-2. म्हणजे हे झालं -2,0 आणि हे सर झालं, बरोबर सांगितलं होतं मी. हे झालं. तुम्ही तर शांतच बसले. मी म्हणलो तुम्ही सर इक्वेशनचं काहीतरी करून द्यायचं बरोबर आहे. सर ते 2,0 त्या नालायक मुलं झाला. माझ्या याचं कसं झालं माहिती का, काल मी काहीतरी बघत होतो याच्यावरती मोबाईल वरती त्या इंस्टाग्रामवरती. हा रील नाही काहीतरी असं दिलेलं होतं एक असं हा. मेम्स बनवत नाहीत का, काय मग म्हणतात मीम्स त्याच्यामध्ये एक मॅथ्सच्या टीचरचं स्वॅग सांगितलं होतं संपर्क. तर ते एक प्रोग्राम फालतू तुमच्यासारखं तर ते एक प्रूव्ह करायला सांगितलेलं असतं. तर ते काय म्हणतं LHS × 0 = 0. जे काही प्रूव्ह करायला सांगितलं RHS × 0 = 0. दोन्ही बरोबर आहेत म्हणून LHS ते बरोबर आहे. टीचर पण त्याला असं लिहितं 10/10 × 0 = 0. तसे याचं झालं. तुम्हाला इक्वेशन दिलं, इक्वेशनला काहीतरी करा म्हणजे आन्सर पागल आहे का. खुश झाला उघडी एक खुश झाला. त्याच्या त्याचे एरिया ऑफ इंटरेस्ट मधला विषय निघाला. चला तर मग आता तुमच्याकडे 2 पद्धतीने तुम्ही करू शकता याला. कसं, एक तर लिमिट्स काय घेणार आहे -2 to 2 घ्या म्हणजे डबल करायची गरज नहीं. और अगर डबल करना है तो कहाँ से निकालेंगे 0 से 2 तक. देखो दोनों से आंसर सेम आना चाहिए. कहाँ पे लिखे, यहाँ पे लिखे. सर हेली तो नाही सॉल्व
ये लूंगा हाँ, कर तो बेटा हाँ तो y इक्वल टू काय रे 4 मायनस x स्क्वेअर डक्स आणि 0 to 2 घेतलं तर काय करणार नंतर 2 ने मल्टिप्लाय 0 to 2 घेतलं तर काय करणार नंतर 2 ने मल्टीप्लाई करना सांगा 2 से मल्टीप्लाई करेंगे बेटा 0 से 2 लेंगे तो हाँ, क्योंकि आप सिर्फ इतना ही एरिया निकाल रहे हो हाँ सर लेकिन -2 से 2 लेते हो तो पूरा आ जाएगा कहते यस सर तो वो भी करेंगे ना फिर आता एक भी दिखाने के लिए आपको तो 4x - x³ 3 0 to 2 ते -2 तर कसं होतं माहिती का ते 0 ठेवले की लोअर लिमिट बघायचं काम नाही ना आता 0 होतं की आणि नंतर 2 ने मल्टिप्लाय करणं सोपं जाते पण ते जर तुम्ही मायनस ठेवलं तर मायनस ऑफ मग ते कॅल्क्युलेशन करा त्यात चूक होऊ शकते आता पहा फक्त अपर लिमिट ठेवायची गरज आहे किती आलं 8 - 8/3 आणि पुढचं 0 होणार आहे बरोबर आहे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हाँ 16/3 आता हे झालं फक्त अर्ध्या पोर्शनचा एरिया आणि देअरफॉर टोटल एरिया किती होईल 32/3 टी ए टोटल एरिया म्हणजे 32/3 आन्सर इन द टेक्स्ट इज इनकरेक्ट या पटकन लिहायचं पुढे चांगले क्वेश्चन चालू होईल त्यावर झालं काय चला चला पटापट झाला तसा बाहेर गेलं तर टॉपिक आज संपू शकतो फक्त एक्सरसाइज घेऊ तिकडे है ना चालेल का हाँ सर चला पुढचा प्रश्न घ्या फाइंड द एरिया ऑफ द रीजन इन्क्लुडेड बिटवीन आता बघा दोन वेगवेगळे कर्व्स आले बघा आता एक लाईन आणि एक पॅराबोला दिसतोय काय दिलेले y² = 2x and the line y = 2x थर्ड मधलं पहिलं y² = 2x and line y = हां 2x बरोबर है क्या करना है बेटा आप क्वेश्चन को पढ़िए फाइंड द एरिया ऑफ द रीजन इंक्लूडेड बिटवीन दीज टू या दोन कर्वच्या मध्ये अडकलेल्या रीजनचा एरिया काढायचा आहे फाइंड द एरिया ऑफ द रीजन इंक्लूडेड बिटवीन दीज टू कर्व्स बरोबर आहे मग आता सगळ्यात पहिला y² = 2x कसा असणार आहे सिमेट्रिकल x एक्सिस पॅराबोला ओपनिंग टुवर्ड्स राइट ठीक आहे आणि स्टँडर्ड पॅराबोला आहे कॉन्स्टंट आणि ऍब्सेंट आहे म्हणजे व्हर्टेक्स काय असणार आहे 0,0 हे आपल्याला माहिती म्हणून आपण डायरेक्ट किंमत केली आता पॅराबोला काढण्याची इथे कॉन्स्टंट आला असतं तर व्हर्टेक्स चेंज झाला असतं शिफ्ट झाला असतं व्हर्टेक्स बरोबर आहे तो y² = 2x ये हमारा पॅराबोला है असं नसतं बरं का तुम्ही काढायला थोडंसं तरी एरिया भेटला पाहिजे म्हणून आपल्याला हा हे असं असलाच नसतं हे असं वर जातं ठीक आहे हा हे असं नसतं तुमच्याकडे तर ते आता काय होईल माहिती की मी पासिंग थ्रू ओरिजिन काढली मी जर हे असं काढलं तर जास्त भेटणार नाही आपल्याला असं हे असं कट टू नुसतं बारीक दिसेल मग ते कळणार नाही ना त्याच्यामुळे थोडंसं कर्व घेतो मी याला असं असं कर्व घेतो थोडंसं पण असं नसतं बरं का यस सर थोडंसं कर्व घेतो असं दिले का आम्हाला आता कंप्लीट जाते सर ऍडजस्ट करून घेतो सर y = 2x काय आहे? लाइन स्ट्रेट लाइन पॅराबोला y = 2x काय आहे? y = 2x काय रिप्रेझेंट करतात लाइन y = 2x y = 2x is a straight line passing through origin slope intercept form ये झालं ना भाऊ एवढं घाण काढलं दिसत नाही का अब ये एक मानकर ये पैराबोला है और ये क्या है स्ट्रेट लाइन इन दोनों के बीच में फंसा हुआ तो स्ट्रेट लाइन कैसे भी निकालो कोई जरूरी नहीं आपने को कि एग्जैक्ट क्योंकि पॉइंट तो ये देखो रफ स्केच होता है हमें मेन क्या निकालना होता है आंसर एरिया निकालने के लिए आपको लिमिट एरिया निकालने के लिए आपको लिमिट्स पता होनी चाहिए जो भी आपका रीजन है उसके एंड पॉइंट्स कौन क्या कौन पास होगा हाँ तो बेटा इसके लिए ना स्ट्रेट लाइन पढ़ा था ना हमने उसको रिवाइज करना होता है जो ax + by + c
ये जो लाइन का इक्वेशन होता है ना, इसमें अगर कांस्टेंट ना हो ना तो वो लाइन ओरिजिन से पास होती है। ये चीज बताई थी मैंने, ठीक है। और यहाँ पर क्लियर कट क्या लिख रहा है, y इक्वल टू mx, c है क्या यहाँ पर? नहीं, तो ये लाइन कहाँ से पास होगी? ओरिजिन से। ठीक है। और उसका रीजन भी बिल्कुल सिंपल था कि अगर ये लाइन ओरिजिन से पास होगी मतलब x इज इक्वल टू 0 और y इज इक्वल टू 0, इसको सेटिस्फाई करेंगे, मतलब c का वैल्यू 0 आ जाएगा। तो अब मुझे बताइए पैराबोला और लाइन के बीच में फंसा हुआ एरिया कौन सा है? ये है। अब अगर मुझे ये रीजन फाइंड आउट करना है तो कौन बताएगा? क्या ये कोई स्टैंडर्ड फिगर है? No. तो अगर मुझे ये एरिया निकालना है तो मुझे क्या करना पड़ेगा? यहाँ से आप परपेंडिकुलर ड्रॉ करेंगे, ठीक है। क्या परपेंडिकुलर ड्रॉ? अब बेटा आपको ये वाला वैल्यू इसके कोऑर्डिनेट्स निकालने पड़ेंगे, ठीक है। इसके अगर आप कोऑर्डिनेट्स निकालते हो तो इसे देखो, इसको करने का क्या तरीका हो सकता है कि ये आपका पैराबोला है और अगर मैं इसका x कोऑर्डिनेट निकाल पाता हूँ तो मैं सीधा इसके और x एक्सिस और ये लाइन के बीच में पूरा एरिया निकाल लूंगा। हाँ सर। ठीक है। और फिर उस पूरे एरिया में से मैं राइट एंगल ट्रायंगल को सबट्रैक्ट कर दूंगा। यस सर। ठीक है। हाँ, तो क्या करेंगे फिर? अब सबसे पहले क्या करने वाले बेटा हम लोग, मुझे वो वाला पॉइंट चाहिए। कौन सा? ये वाला पॉइंट। चलो इसको ये मान लेते हैं हम लोग। ये के कोऑर्डिनेट्स आप बताओ कैसे निकालूं मैं? एक स्ट्रेट लाइन से एक पैराबोला साइमल्टेनियसली सॉल्व करके मिलेगा ना? हाँ सर। पॉइंट ऑफ इंटरसेक्शन है लाइन और पैराबोला का। हाँ सर। तो y 2x और इसको साइमल्टेनियसली सॉल्व करेंगे तो y² 2x है एंड y 2x है। इस दोनों को साइमल्टेनियसली सॉल्व करेंगे तो मेथड ऑफ सब्स्टिट्यूशन y का वैल्यू 2x इसके अंदर रखते हैं 4x² तो 2x का होल स्क्वायर 2x। तो 4x² माइनस 2x इज इक्वल टू 0। ठीक है। हाँ, तो इसमें से क्या कॉमन निकलेगा बेटा? सर प्लस के लिए से 2x में डायरेक्ट डिवाइड के लास्ट का 2x x इक्वल टू 1 बाय शांत बेस 2x का हाँ 2x कॉमन निकलेगा बेटा तो क्या बचेगा? 2x माइनस 1 इज इक्वल टू 0। तो एक वैल्यू मिलेगा x का 0 और दूसरा मिलेगा 1 बाय 2। तो अगर एक x का वैल्यू 0 है तो अपने आप y का दूसरा वैल्यू क्या होगा? 0। दूसरा वैल्यू क्या होगा y का? 0। दूसरे का काय निकल रही है? सांग विचार काय निकल? अरे बोल आजकल बोल पटकन बोल, नाही तर हात काय? हाँ वो विचार ना असे। एका मला कालच मगर सर सांगत होते ते पहिले ज्या कोचिंगवर काम करायचे आणि कोचिंग नाव नाही घालत ते मॅथच्या सरांनी ना पहिले वॉर्निंग दिली होती मोबाईल आणायचं एका पोरानं आणलं तसंच घेतलं आणि भीतीवर आदळला मोबाईल खराबच पुढे ते पोरं आले नाही मागे मोबाईल। अपने को x की 2 वैल्यूज मिली बेटा। अब आप पूछ रहे हो y की वैल्यू कैसे निकाली? भाई दोनों में से किसी भी एक इक्वेशन में रख देना। हम साइमल्टेनियसली सॉल्व कैसे करते हैं? अगर एक वैल्यू निकलती है तो दोनों में से एक इक्वेशन में रखते हैं कि नहीं दूसरा वेरिएबल निकालने के लिए। तो ये इक्वेशन है, x का वैल्यू 0 इसमें रखा तो जब x 0 तो y क्या होगा? 0 इधर सही करना y इक्वल टू 1 सर। और अगर x मैंने x 1/2 बोला था क्या? अगर x 1/2 है तो y क्या होगा? 1। अब आप देखिए जो हमने सॉल्व किया है बिल्कुल सही है कि नहीं? आपका पैराबोला और लाइन का 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन है, एक बराबर 0,0 है तो दूसरा क्या होगा? 1/2 1/2, 1। अब मुझे बताइए यहाँ से जो परपेंडिकुलर डाला हुआ है ये पॉइंट का कोऑर्डिनेट क्या होगा? 1/2। इस पॉइंट का x कोऑर्डिनेट मतलब इसका y एक्सिस से डिस्टेंस तो इसका क्या होगा? 1/2, 0। ये पॉइंट 1/2, 0 होगा क्योंकि इसका कोऑर्डिनेट 1/2, 1 है। अब बेटा बहुत क्लियर है 0 to 1/2 लिमिट्स है y √2x फंक्शन है। तो इस कर्व ये कर्व हाँ ये कर्व
और ये पूरा का पूरा एरिया भी आपको मिलने वाला है, तो हम इसको नाम देंगे OAB। ठीक है, तो मैं यहाँ पर लिखूंगा एरिया ऑफ रीजन OAB। कैसा आएगा बेटा? 0 to 1/2। और फंक्शन क्या आएगा? रूट एक्स। तो रूट 2 को बाहर ले लेते हैं। तो अगर मैं इसको इंटीग्रेट करता हूँ तो 8/3 2/3 into x raised to 3/2 1/2 0। तो ये बाहर आएगा √2/3 और 1/2 raised to 3/2 minus 0। तो बेटा ये 2√2/3 आएगा और इसका क्या करेंगे? 1/2 इसको ऊपर ले जाते हैं ना? नहीं सर 1/2 नहीं, पहले अपन क्या करते हैं 1/2 का स्क्वायर रूट और उसका 3 टाइम्स मल्टीप्लिकेशन, मतलब 1/2 √2 आएगा। समझ रहे हो बात को? अरे 1/2 रेज टू द पावर 1/2 रेज टू द पावर 3 ऐसे है ना ये क्या होगा? 1/√2 होगा। हाँ सर। और उसका पावर 3 मतलब 1/√2 into 1/√2 into 1/√2 म्हणजे 1/2√2। ये होगा 1/2 तो 1/3 2√2 कैंसिल 1/3। अब ये टोटल एरिया आया है कर्व के और एक्स एक्सिस के बीच का, लेकिन हमें हमारी डिमांड क्या है? हमें सिर्फ ये शेडेड पोर्शन चाहिए। तो इसको हम लोग कैसे नाम देंगे? शेडेड पोर्शन को OA दिया है तो बीच में कहीं B बोल देते हैं, तो OBAO। ठीक है, OBAO। सर डी क्या B लिया हुआ है। इसको बोलते कैसे? रीजन क्लोज्ड है, कैसे समझ में आता है? OCAO। तो एरिया ऑफ रीजन OCAO कैसे निकालेंगे? एरिया ऑफ रीजन OCAO को फिर से रिपीट करना होता है ताकि क्लोज हो जाता है। दिस इज नथिंग बट व्हाट? एरिया ऑफ रीजन OAB यहाँ पर भी O होना चाहिए। OABO मतलब कंप्लीट क्लोज्ड फिगर। तो OABO माइनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB। अब एरिया, इसका एरिया कितना है? 1/3 माइनस हाफ इंटू बेस इंटू हाइट। इसका एरिया निकालना है तो हाफ इंटू बेस इंटू हाइट। बेस की लेंथ कितनी है? 1/2। हाइट कितना है? 1/2 इंटू 1 1/2 इंटू 1। तो बेसिकली क्या हो गया? 1/3 माइनस 1/4 1/4 स्क्वायर रूट। ये आएगा शेडेड। लक्षात आलं का? सेम क्वेश्चन नंबर 2 आहे, तुम्हाला करून पाहायचं। याचा फोटो काढा, ग्रुपवरती टाकून द्या। ठीक है, रुकते आज।